बावनकुळे म्हणते योग्य वेळी देऊ. याचा योग्य वेळ कधी आहे? कोणत्या ब्राह्मणाला विचारून सांगतंय? यूपीतल्या सांगतं का महाराष्ट्रातल्या ब्राह्मणाला विचारून सांगतंय? कुठली तारीख आहे? तुझे कोणत्या योग्य चांगला दिवस आहे गण? हे सांगणं म्हणा त्यांना. असे काय जी आम्ही पाहतोय अशी वाचाळ वक्तव्य करताय ना, काय झालं आहे आमच्यात, आम्हाला त्याचा संताप येत नाही. आम्हाला संताप येत नाही आणि आम्ही शेतकरी म्हणून जगत नाही आणि शेतकरी म्हणून आम्हाला ठेवलंही नाही, मजूर म्हणूनही ठेवलं नाही. कारण आमच्या हाती झेंडे देऊन दिले. शेतकरी राहिला कुठे शिल्लक? पहिले आवाज तरी होता आणि शेतकरी होत आहे, आता शेतकरी शिल्लकच नाही आहे. आम्ही करतोय आता शेवटचा पाण्यातला बुडबुड आहे तसं भांडून पाहतो एकदा. आम्ही एखाद्या काही गोष्टी झाल्या तर बुलडोझरनं घरं पाळायची भाषा बोलतोय, पण घरं बांधण्याची भाषा कधी येणार तुमच्या डोक्यात? घरं बांधणारे धर्मवीर पाहिजे आम्हाला. लाडकी बहीण नावापुरती आहे. तुम्ही सांगा आता श्रमोदय महामार्गावर खर्च होतो आहे. तुम्ही आधी कोणता मार्ग शक्तीपीठ महामार्ग काढताय, तिकडे तुमचा पुणे मेट्रो आहे. ते म्हणतं ना पहिले शूद्र क्षत्रिय आणि सुवर्ण असा जो भेदभाव होता ना, तसा पुन्हा आर्थिक भेदभाव सुरू झाला आहे. शेतकऱ्याचं म्हटलं आणि मजुराचं म्हटलं का तुमच्याकडे पैसे नाही आहे. मग या योजनेसाठी पैसे कुठून येतं आणि किती अर्जंट आहे, किती महत्त्वाचे आहे? पैसे नसेल तर माझ्याकडे कंपनी आहे, बगर व्याजी पैसे 5 वर्ष देतात, बगर व्याजी देतं, 1 लाख कोटी देतं. घ्यायला तयार असेल तर विचारा देवेंद्र फडणवीसला, नाही तर अजितदादाला विचारा, आम्ही देतो तुम्हाला 1 लाख कोटी. मानसिकता नाही आहे. त्यांना माहीत आहे का हा जो मजूर आहे, शेतकरी आहे, कष्टकरी आहे, कामकरी आहे, याला जात लावून दिली आहे त्यांनी, धर्म लावून दिला आणि तुमच्या हाती टेंबे देऊन दिले. बरोबर, म्हणून आम्ही टेंबं घेऊन चाललो त्यांच्या घरावर.